आणि एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना, त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चाललेले आहेत. चेक करून घ्या. अशोकरावांसमोर अशोकराव आले. आणखी काय काय होईल त्याची सगळी चिंता आपल्याला आहे. तुम्हाला सगळं खाली झालं तरी चालेल. तुम्ही विरोधी पक्षात आहात त्यामुळे तुम्ही कबूल करू शकत नाही, परंतु खरं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. थैतेआट करायचा, पक्ष चोरला चोरला म्हणून, चिन्ह चोरलं चोरलं म्हणून सगळंच रोज सुरू आहे. हे काय इशारा काफी आहे? अरे मर्दासारखं बोला ना. आम्हाला नाना खोके खोके म्हणणारे त्यांनी आमच्याच खात्यातून 50 कोटी घेतले. ते आता खोके पुरत नाहीत म्हणून कंटेनर, ते मी नाही बोललोय, कोणीतरी म्हटलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेते कुठे गेले एवढे जोरजोरात बोलून? मी त्यांचं भाषण ऐकता नाही तर आलो मुख्यमंत्री म्हणून. विधिमंडळाचं कामकाज जे आहे घरी बसून फेसबुकवर लाईव्ह करता येत नाही, नाहीतर ते पण तुम लढो हम कपडा संभालते असंही म्हणणारे काही लोक आहेत. तुम्ही वैयक्तिक घेऊ नका नाना, आपलं विजय भाऊ आपली चांगली मैत्री आहे. महाआघाडीची वज्रमूठ असल्याचं काही जण म्हणायचे. फोटो काढताना हातात हात आणि प्रत्यक्षात पायात पाय. सकाळी चहा प्यायला आपल्या सोबत असलेला नेता दुपारी आपल्या बरोबर राहील की नाही याची गॅरंटी नाही. अरे ते चालू आले काय, तुम्ही काय दिलं नाही अकाउंट चेक करा. विरोधी पक्ष एकदम खरं म्हणजे शेतकरी कोमात नाही, विरोधी पक्ष कोमात गेला का काय? आपलं सरकार गेलं या धक्क्यातून अजून तुम्ही सावरलेले दिसत नाही. अरे वस्तुस्थिती तर मान्य करा. कोणीतरी तुमच्यातल्याच लोकांनी विचार मांडले होते शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का? आता असे विचार मांडणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार? वागणं येतील ना, येतात. माजी मुख्यमंत्री म्हणाले अरे तो वाजे काय लादेन आहे, नंतर निघाला तोच लादेन. याला धाडस लागतं, धाडस आणि सच्चाई लागते, नीती लागते. धाडस तर आम्ही केलं पूर्वी, तेही बघितलं तुम्ही सगळं. असं टांगापलटी करण्याचं काम करायचंच होतं. भले काय रे मुख्यमंत्र्याला काम नाही का, रस्ते धुतोय? अरे पब्लिक आलं, पब्लिक चळवळ झाली, एनजीओ आले, लहान मुलं आले, हजारो लोक आले. पण राजकीय प्रदूषण वाढलंय. राजकीय प्रदूषण निवडणुकीमध्ये कमी होऊन जाईल, साफ होईल. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही मी, सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो. हा मुख्यमंत्री सगळ्यांचा आहे, त्याने वाटतो हा आपलाच आहे. हा ये बात बराबर है. विजयराव ये अंदर की बात है. हे सगळं ठरलं होतं. तुम्ही तिजोरी धुतली, आम्ही रस्ते धुतोय, त्यात काय वाईट आहे? हम लोग जैसे ही सरकार बनाए, सरकार बनवल्याबरोबर चैलला बोलवलं, इकडे ये बाबा, ये दर पावसाळ्यात खड्डे कशासाठी? खड्डे कशासाठी? बोले खड्डे क्यों? पैसे काय? बोले पैसे नाहीत. बोले पैसे आहेत. मग का करत नाही? काय बोललाच नाही तो. एवढं बारीक लक्ष ठेवून काम करायला लागतं. फेसबुक लाईव्ह पे नहीं चलता, कारण नियत साफ पाहिजे. नियत साफ तो उसको बरकत रहती है. पहले बताओ क्या था? सबको किधर किधर बुलाते थे, अधिकारी को कौन कौन बुलाता था? जाने दो, उसमें मैं नहीं जाता हूं. रेसकोर्स पण राहणार, घोडे पण धावणार आणि विकासाचे घोडे पण धावणार. आणि ते नको, घोड्याची रेस लावणार म्हणा. पण घोषणा करणाऱ्यांना जॅकपॉट लागला, त्यामुळे तो गुंडाळून टाकला. आमच्यासाठी मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी आम्ही मानत नाही. केसरकर गिनीज बुकच्याच मागे लागलेले आहेत. आपण चांगल्या घरात राहतो, आपण एकाच मोठा दुसरा बंगला करतो. अरे त्यांना एक घर तर मिळू द्या. अरे लोकसभेसाठी आहे. मुंह में राम बगल में छुरी असा आपला कारभार नहीं है. आप अंदर से कुछ और बाहर से कुछ और नजर आते हैं.
लेकिन आगे का नहीं बोलता मैं. राम राम म्हणायचं, राम राम जपना पराया माल अपना. आणि मगाशी म्हटलं तसं मुंह में राम बगल में छुरी असं आम्ही करत नाही. अरे ज्यांनी 400 पार तर होईलच आणि महाराष्ट्रात पण 45 पार होईल. शोधत राहा. मुख्यमंत्री काय, आणखी कोणी काय, राज्य सरकार काय, आज पडणार, उद्या पडणार, तेरवा पडणार, टिकणार नाही. आणि पडता पडता विरोधकच आडवे झाले. आता उरले ते पण या इकडे. वंदे भारत मध्ये पण काही लोक बसले. मोदीजींवर टीका करू. आता संपलं, शेवट आहे. 50 वर्षात देश बुडवणारा पक्ष कुठला? 370 रद्द, अयोध्येत राम मंदिर, आणखी काय काय होते, आगे आगे देखो होता है क्या क्या. सगळे किती 2G 3G 4G सगळं. तिकडे करप्शन फर्स्ट होतं, इकडे नेशन फर्स्ट आहे. जगात मोदी साहेबांनी पुढे नेले आपले राष्ट्र, मोदी साहेबांच्या मागे उभा आपला महाराष्ट्र.